अधुरा प्रेम कथेचा चौथा भाग. 5 वर्ष, संपूर्ण 5 वर्ष निघून गेली होती. वेळ बदलला, शहर बदलली, लोकही बदलले, पण काही आठवणी कधीच बदलत नाहीत. आदित्य आता एका मोठ्या कंपनीत काम करत होता. आयुष्यात तो यशस्वी झाला होता. चांगली नोकरी, स्वतःचं घर आणि स्थिर आयुष्य. पण त्याच्या आयुष्यात एक जागा अजूनही रिकामी होती आणि ती जागा होती सईची. तो अजूनही प्रत्येक वर्षी त्यांच्या जुन्या कॉलेजमध्ये जायचा. कॅन्टीनमध्ये तोच कोपरा, लायब्ररीतील तेच टेबल आणि बसस्टॉप, जिथे ते दोघं तासनतास गप्पा मारायचे. तो प्रत्येक वेळी मनात एकच प्रश्न विचारायचा, सई नक्की कुठे आहेस? आणि दुसरीकडे सई ही पुण्यात स्थायिक झाली होती. तिनं शिक्षण पूर्ण केलं, नोकरी मिळवली, पण तिच्या चेहऱ्यावरचं जुनं मनमोकळं हसू कुठेतरी हरवलं होतं. तिच्या कपाटात अजूनही एक छोटी पेटी होती. त्या पेटीत कॉलेजचे फोटो, एक जुना पेन आणि आदित्यने काढलेला तिचा एक फोटो तिनं जपून ठेवलेला होता. प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी ती तो फोटो हातात घ्यायची आणि हळूच म्हणायची, कदाचित तू मला विसरला असशील. आणि एके दिवशी मुंबईत एका मोठ्या फोटोग्राफी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. देशभरातून अनेक छायाचित्रकारही आले होते. आदित्यही त्यात सहभागी झाला होता. सई तिच्या ऑफिसच्या कामानिमित्त त्या प्रदर्शनाला आली. तिला कल्पनाही नव्हती की आज नियती पुन्हा एकदा तिच्यासमोर तिचा भूतकाळ आणून उभा करणार होती. ती एका सुंदर पावसाच्या फोटोसमोर थांबली. फोटोच्या खाली नाव लिहिलं होतं, आदित्य देशमुख. तिच्या हातातून प्रदर्शनाची माहिती पत्रिका खाली पडली. ती थरथरू लागली. ती हळूहळू मागे वळली आणि समोर आदित्य उभा होता. दोघांचे डोळे एकमेकांवर खिळले. 5 वर्षाचं ते अंतर, हजारो न बोललेले ते शब्द, असंख्य आठवणी. एका क्षणात दोघांच्या डोळ्यातही अश्रू दाटून आले. आदित्यने हळू आवाजात म्हटलं, सई. सईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आदित्य. दोघे काही क्षण काहीच बोलू शकले नाहीत. प्रदर्शन संपल्यानंतर ते जवळच्याच एका कॅफेमध्ये गेले. जुनी सवय, 2 कप चहा आणि समोर बसलेले ते दोघे. पण यावेळी वातावरण थोडं वेगळं होतं. शांत, जड आणि भावनांनी भरलेलं. आदित्यने पहिला प्रश्न विचारला, तू अचानक का गेलीस? सईनं डोळे खाली केले. तिनं सर्वच काही सांगितलं. बाबांची बदली, मोबाईल काढून घेणं, लिहिलेलं पत्र आणि ते पत्र कधीच त्याच्यापर्यंत न पोहोचणं. आदित्य हे सर्व ऐकून स्तब्ध झाला. त्यानंही त्याच्या मनातलं सांगितलं. मला वाटलं तू मला विसरलीस. सई हलकसं हसली. जर विसरले असते तर आजही तुझा फोटो माझ्याकडे नसता. दोघांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले आणि त्या दिवशी त्यांना कळलं की त्यांचं प्रेम कधीच संपलं नव्हतं. संपला होता तो फक्त त्यांचा संपर्क. काही वेळ शांततेत गेला. मग सईनं एक वाक्य म्हटलं, ज्यानं आदित्यचं जग पुन्हा एकदा तुटलं. माझं लग्न ठरलं आहे. आदित्यच्या हातातील चहाचा कप हलकस थरथरला. त्यानं काही क्षण काहीच बोलला नाही. त्याला आता ओरडावंसं वाटत होतं. तिला थांबवावंसंही वाटत होतं. सांगावंसं वाटत होतं की तो अजूनही तिच्यावर तितकंच प्रेम करतो. पण त्यानं स्वतःला सावरलं. तू आनंदी आहेस का? हा प्रश्न विचारताना त्याचा आवाज तुटला होता. सई देखील काही क्षण शांत राहिली आणि तिनं उत्तर दिलं, माझ्या आईबाबांचा आनंद आता माझा आनंद आहे. आदित्यला तिच्या उत्तरामागचं दुःख अगदी स्पष्ट जाणवत होतं. संध्याकाळ झाली. दोघं समुद्र किनाऱ्यावर गेले, जिथे अनेक वर्षापूर्वी त्यांनी एकत्र सूर्यास्त पाहिला होता. आज पुन्हा तोच सूर्य मावळत होता. फरक इतकाच होता, तेव्हा त्यांच्यासमोर भविष्य होतं आणि आज फक्त आठवणी होत्या. सईनं तिच्या पर्समधून एक जुना फोटो काढला, कॉलेजच्या पिकनिकचा. मी अजूनही जपून ठेवला आहे. आदित्यने त्याच्या बॅगेतून ती छोटी डायरी काढली.
जी तो कधीच तिला देऊ शकला नव्हता. सईने ते उघडली. पहिल्या पानावर लिहिलेले शब्द वाचताच तिचे अश्रू थांबेनासे झाले. ती रडत म्हणाली, जर ही डायरी मला 5 वर्षापूर्वी मिळाली असती तर कदाचित आज सगळं काही वेगळं झालं असतं. आदित्यने आकाशाकडे पाहिलं. तो शांतपणे म्हणाला, काही प्रेमकथा जिंकण्यासाठी नसतात, त्या फक्त मनात जपण्यासाठी असतात. दोघांनीही शेवटचं एकमेकांकडे पाहिलं. ना कोणतं वचन, ना कोणती तक्रार, फक्त नजरेतून निरोप. ते दोघं विरुद्ध दिशेने चालू लागले. एकदाही मागे वळून पाहिलं नाही, कारण दोघांनाही माहीत होतं, जर एकदा मागे वळून पाहिलं तर कदाचित पुन्हा कधीच जाता येणार नाही. त्या रात्री आकाशात पाऊस सुरू झाला आणि त्या पावसात 2 मनं पुन्हा एकदा शांतपणे तुटली. पुढील भागात नक्की ऐका, आदित्य आणि सई एकमेकांना भेटतात का? हृदयस्पर्शी कथा शेवट ऐकायला